नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज खूप दिवसातून तुमच्यासाठी एक मोठा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर आता आमची होती अॅनिव्हर्सरी 24 डिसेंबरला आणि मी आपल्या क्लासेसवरून आले, व्यवस्थित रोजसारखं आपलं कुकिंग वगैरे केलं आणि त्यानंतरनं फ्रेश झाले आणि झोपायला जाण्यासाठी रेडी झाले. त्यावेळेस मला कळलं, की मिस्टरांनी मस्तपैकी केक आणून ठेवलेला आहे. मी पण ॲक्चुअली केकचं नियोजन करत होते, पण माझी फ्रेंड थोडी बाहेर गेल्यामुळं मग मी ते बाहेरचा केक आणणं टाळलं. पण मिस्टरांनी ऑलरेडी केक आणून ठेवलेला होता. ते मला माहितीच नव्हतं. मग मी रात्री सेलिब्रेशन केलं. म्हटलं आता यांनी आपल्यासाठी सेलिब्रेट केलंय, तर नेक्स्ट डेला मी जसे माझे क्लासेस संपले, तर यांना फोन लावला. म्हटलं आता काय नियोजन करायचं? तर आमच्या दोघांचं पण उत्तर एकच आलं, की घरीच काहीतरी मस्त असं बनवूयात. हे ना उत्तर कधी येतं माहिती का मंडळी? ह्यासाठी 36 गुण नाही तर मनं जुळावी लागतात. पण आता कुठे ट्रॅफिकमध्ये बाहेर जाणार आणि पुन्हा तो गजबज त्यापेक्षा नकोच. आपण घरीच काहीतरी छानसं बनवूया. त्यामुळे येताना पटकन भाजीपाला घेतला, घरी आले. दुपारी जातानाच दळण वगैरे करून दळणासाठी टाकलं होतं, तर ते दळण सुद्धा घेऊन आले होते. ते काय आहे ना मंडळी, तुमची अॅनिव्हर्सरी असू द्यात, नाहीतर तुमचा वाढदिवस असू द्यात, घरची कामं मात्र काही चुकत नाहीत. दळण, पीठ, भाजीपाला हे सगळं मात्र रोजचं रोज आहे तसं करावंच लागतं. तर हे घेऊन आले. त्यानंतर असं झालं होतं ना, की त्या गिरणीमध्ये खूप जास्त सगळी पिठाचं दिवसभरामध्ये ते उडलं असेल, तर तो डबा पूर्ण असा सगळा पिठाने भरून गेलेला होता. आले, सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवला, थोडासा बाजार आणला होता. त्यानंतरनं थोडंसं कटिंग वगैरे केलं. मेनू ठरला होता आपला व्हाईट सॉसमध्ये पास्ता बनवायचा होता मला आणि थोडेसे नूडल्स बनवायचे होते. सो मग मी तयारीला लागले. नूडल्स वगैरे बनवूस तोपर्यंत तर ते आलेच होते. त्यानंतरनं त्यांना थोडं काम असल्यामुळे ते बाहेर गेले. मग नूडल्स झाले. त्यानंतरनं पास्ता वगैरे बनवला होता आपण. बट असं झालं, की ते येऊस्तोपर्यंत टाईम होता. मग म्हटलं चला आज काहीतरी मस्त असं थोडंसं कॅन्डल लाईट डिनर वगैरे घरच्या घरी करूयात. तर थोडंफार प्रिपरेशन पण केलं होतं. ते तुम्ही थोडंसं शॉर्टमध्ये बघितलंच असेल. आता मस्तपैकी पास्ता बनवायला घेतलाय बघा. पटापट काय केलं, पास्ता बनवला. त्यानंतरनं आपलं नूडल्सची पण तयारी साईडला करूनच ठेवलेली होती आपण. आणि मेन म्हणजे फोकस करायचं होतं. आज थोडंसं असं कॅन्डल लाईट डिनर वगैरे करायचं होतं. अद्वैत नव्हता. अद्वैतला फार मिस करत होतो. काल केक करताना सुद्धा त्याची खूप जास्त आठवण आली मला, कारण आम्ही दोघंही गोड खात नाही आणि अद्वैत पण एवढं असं फार खात नाही. पण ठीक आहे, केक वगैरे तर तो खातोच. त्यामुळे असं झालं होतं, की दोघंच आहे आणि आपण केक कटिंग वगैरे करतोय. तर अद्वैत गेलेला होता आजी-बाबाकडे. तुम्ही बघितलंच, आम्ही भावाच्या गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी गेलो. तर त्याने 2 दिवस तिथेच थांबून घेतलं. तर आई त्याला सोडवण्यासाठी येणारच होती. मग आता अद्वैत नव्हता, त्याला फार मिस करत होतो. त्याचा आवडीचाच मेनू होता हा, त्याला खूप आवडतो पास्ता आणि नूडल्स. तर जेवताना तर त्याला मी मिस करणारच होते. मग मी म्हटलं आता अद्वैत नाहीये, तर अद्वैतची आठवण म्हणून त्याच्या आवडीचे टॉयज मी तिथे ठेवणार होते. तर मस्तपैकी असा मी काय केला, आपला पास्ता रेडी केला. आता काय आहे ना, की आपली पास्त्याची रेसिपी आणि नूडल्सची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तरी काही मी रेसिपीसाठी व्हिडिओ करत नव्हते. त्यामुळे मी ते रेसिपी वगैरे काही शेअर केलं नाहीये तुमच्याबरोबर. फक्त आपला काय आहे, की त्या दिवशी अॅनिव्हर्सरीचा ब्लॉग म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर दिवसभराचे आपले क्लासेस वगैरे घेऊन आल्यानंतर ना मग घरी मी हे कुकिंग केलं आणि मग असं ठरलं, की चला छान पद्धतीने काय करते, सेटअप करते. मिस्टर गेले होते हॉस्पिटलमध्ये. त्यांचं काम होतं थोडंसं डॉक्युमेंट्स आणण्यासाठी. तर ते येऊस्तोपर्यंत मी थोडा सेटअप केला. ते पाहून फारच ते सरप्राईज झाले. कारण आता ते वयही नाहीये, की हे सगळं सेलिब्रेशन वगैरे आम्ही त्याच्या पण फार पलीकडे गेलेलो आहे. आपण म्हणतो ना, की एनलाइटमेंट मिळाल्यासारखं वाटतं. कधी-कधी आम्हाला असं वाटतं, की आपल्याला मोक्ष मिळालाय की काय? एवढं वय कमी असून सुद्धा आम्हाला कुठे बाहेर फिरणं किंवा मग कुठेतरी जाणं, बाहेर खाणं या सगळ्या गोष्टींपासून आम्ही लांब आहे. कुणी आपल्यासोबत विषय जरी काढला तरी आमचं असं असतं, की नाही घरीच काहीतरी मस्त बनवूयात आणि मग त्यामुळे आम्ही शक्यतो बाहेर जाणं टाळतो. आणि आता काय होतं ना, की दिवसभराची जी आपली दगदग आहे ना, त्यामध्ये असं होतं, की ज्या दिवशी आपला स्पेशल डे त्या दिवशी घरीच थांबावं आणि काहीतरी करावं. कारण काय आहे ना, की नेहमीच्या धावपळीमध्ये आहे ना, घरी जे आपलं स्वतःचं घर आहे, जे आपण आपल्यासाठी बिल्ड केलं, तर त्या घरात वेळ घालवायलाच आम्हाला टाईम मिळत नाही. सो आपले काही स्पेशल दिवस असतात, त्यावेळेस असं वाटतं, की घरीच थांबावं आणि घरासोबत ते एन्जॉय करावं. कुठल्याही सणाचं किंवा कुठल्याही स्पेशल दिवसाचं सेलिब्रेशन म्हणजे आपलं घर आणि आपली माणसं सोबत असली तरी अगदी साध्या पद्धतीने सुद्धा खूप जास्त आनंद मिळवून घेता येतं. चला तर आता बाहेरचा थोडासा सेटअप झालाय तो तुम्ही बघितलाच आहे. तोपर्यंत तर आपल्या डिशेस पण रेडी झाल्या होत्या. तर इकडे एका बाउलमध्ये मी काय केलं मस्त असा आपला पास्ता घेतलाय. म्हटलं लागेल तसा नेता येईल कारण तो थोडासा गरमही राहिला पाहिजे आणि तो खूप थंड झाला की सॉगी-सॉगी होतो. त्यामुळं मग हवा आहे तेवढाच अगोदर मी बाउलमध्ये काढून घेतला. त्यानंतरनं थोडेसे नूडल्सही मी काढून घेतले आणि छान पद्धतीने काय केलं की एका ट्रेमध्ये ते सगळं ठेवलं. आता मला हे सगळं आपण त्या गॅलरीमध्ये बसून आम्ही हे सगळं सेलिब्रेट करणार होतो. तर गॅलरीमध्ये
तर ऑलरेडी सेटअप रेडी झालेलाच होता. झटकीपट हे सगळं रेडी केलं. मिस्टर आले आणि त्यानंतर आम्ही दोघांनी जेवणाला सुरुवात केली. ॲक्चुअली दिवसभराच्या शेड्यूलमुळं खूप थकून गेलेलो होतो. आणि सगळा सेटअप झाल्यानंतर ना आम्ही अद्वैतला कसं विसरू शकतो. मस्त असा छोटूसा अद्वैत इथे बसवलेला आहे आम्ही. हे आहे मी आणि हे आहेत माझे मिस्टर आणि मस्तपैकी आपण आपला तिथं टेबल घरच्या घरी छान रेडी केलेला आहे. खूप छान वाटत होतं. गॅलरीमध्ये मस्त अशी थंड हवा चालू होती. क्लायमेट फार छान होतं. छान असे सॉन्ग्स लावले सायलेंट सॉन्ग आणि ते आम्ही आमचा डिनर त्या ठिकाणी काय केला मस्तपैकी एन्जॉय केला. हे बघा आता मस्तपैकी मी सेटअप केलेलाच होता. तुम्ही तो बघितला. बलून्स ठेवले होते. विंड चाइम पण मस्तपैकी विंडने असं वाजत होतं. खूप छान क्लायमेट होतं आणि मस्तपैकी आम्ही दोघांनी ते सगळं एन्जॉय केलं. फक्त एक गोष्टीची कमी होती, तर ती होती अद्वैतची. तर अद्वैतला तर फार जास्त आम्ही मिस केलं. त्यामुळे अद्वैतला पण थोडंसं आम्ही पास्ता आणि नूडल्स खाण्यासाठी दिलं. आता झालं असं ना, की सकाळपासून खूप साऱ्या लोकांचे आम्हाला मेसेजेस येत होते आणि हे सगळे आपली जवळची माणसं असतात, की जे आम्हाला विश करत होते. या सगळ्यांना मी काय केलं घरी आल्यानंतर ना माहिती आहे का, की रिप्लाय दिले, की यांनी एवढ्या वेळात वेळ काढून आपल्यासाठी मेसेज केलाय, तर त्या सगळ्यांना मी मस्तपैकी रिप्लाय दिला आणि छान असं आम्ही जेवण करता गप्पा पण मारल्या. खूप दिवसांनी असं निवांत जेवण झालं होतं, कारण कामावरून आल्यानंतरनं पटापट आवरायचं, त्यानंतरनं पटापट जेवायचं आणि लगेच उद्यासाठी रेडी होण्यासाठी पटकन झोपून घ्यायचं. म्हणजे आजच उद्याची तयारी करायची किंवा मग उद्याचं टेन्शन आजच असायचं, की आता उद्या पटकन लवकर उठायचंय. तर आज मात्र थोडासा ब्रेक घेतला. म्हटलं आज थोडंसं आरामाने होऊ देऊयात. मस्तपैकी बोलता-बोलता, गप्पा-टप्पा करत जेवण झालं. बऱ्याचशा गोष्टी एकमेकांसोबत शेअर केल्या आणि सगळ्यात जास्त अद्वैतला मिस सुद्धा केलं. त्यांना पण खूप जास्त आवडलं होतं बनवलेलं आणि काय होतं ना, की बऱ्याच वेळा बाहेरचं खाण्याचं आम्ही टाळतो. असं नाही की आम्ही खात नाही. बऱ्याचदा आमचं ट्रॅव्हलिंग होतं. मग त्यावेळेस अननेसेसरीली आम्हाला बाहेरचं खावंच लागतं, इच्छा नसली तरीही. कारण सकाळचं लवकर निघतो किंवा रात्री तिकडून निघालो, तर मग येताना पुन्हा घरी खूप 1-2 होतात आणि टायमिंग निघून जातात. त्यामुळे थोडंफार बाहेर खाणं होतंच. नाही असं नाही. पण ज्यावेळेस आम्हाला असं वेळ मिळेल त्यावेळेस आम्ही घरचं खाणं जास्त प्रिफर करतो. चला तर मग आता आपला अॅनिव्हर्सरीचा ब्लॉग आता इथेच संपवते. आपला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटेल एका नवीन व्हिडिओसोबत. आता तोपर्यंत बाय बाय.